नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 8 जून 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे, या डिस्कशनमध्ये आपण सभागृह नेता, ज्याला की आपण लीडर ऑफ हाऊस म्हणतो, त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर रामसार स्थळे, RBIची जी काही मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे त्या संदर्भात या ठिकाणी चर्चा होईल। त्याचबरोबर एक्सरसाइज ड्यूटी, डायरेक्ट टॅक्स याही घटकांना या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे सभागृह नेत्या संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। हरलो नाही, हरणार नाही, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व NDAच्या घटक पक्षांनी सभागृह नेता म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली आहे किंवा त्यांची त्या ठिकाणी नेमणूक केली आहे। याचाच अर्थ या ठिकाणी नरेंद्र मोदी हे त्यांच्या तिसऱ्या टर्मसाठी PM पदासाठी या ठिकाणी आता राष्ट्रपतीकडे दावा करू शकतात, असा एकूण या न्यूजचा या ठिकाणी सार असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी इन डिटेलमध्ये जो काही सभागृह नेता असतो, ज्याला की आपण लीडर ऑफ हाऊस म्हणतो, त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जे काही प्रश्न बनतात ते प्रश्नांच्या ठिकाणी चर्चा करूया। भारतीय संसदेच्या संदर्भात लोकसभेतील सभागृह नेता कोण बनतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, जी काही आपली संसद आहे, आपल्या संसदेचे 2 सभागृह या ठिकाणी आपल्याला दिसतात, ज्यामध्ये एक आहे लोकसभा आणि नंबर 2 वर या ठिकाणी तुम्ही राज्यसभा अशा प्रकारचे सभागृह पाहू शकताय। या ठिकाणी जे काही लोकसभा सभागृह असतं याला कनिष्ठ सभागृह आणि राज्यसभा सभागृहाला वरिष्ठ सभागृह या नावाने आपण ओळखतो। आता जो पुढचा आपला प्रश्न आहे तो म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान कोण। या ठिकाणी जो कोणता व्यक्ती राज्यसभा किंवा लोकसभा या दोन्ही सभागृहापैकी एका सभागृहाचा जर तो सदस्य असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तो व्यक्ती या ठिकाणी पंतप्रधान होऊ शकतो। जर या ठिकाणी सदस्य हा लोकसभेचा असेल आणि तो पंतप्रधान पदासाठी निवडला गेला असेल, तर तोच व्यक्ती सर्वसाधारणपणे या ठिकाणी सभागृह नेता म्हणून निवडला जातो। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजेच या ठिकाणी जो कोणती व्यक्ती पंतप्रधान या पदासाठी निवडण्यात आली आहे, ज्या त्या सभागृहामधून त्या सभागृहाचा सभागृह नेता म्हणून त्या ठिकाणी त्या व्यक्तीची निवड केली जाईल। जर ती व्यक्ती लोकसभेमधून निवडून आली असेल, लोकसभेचा सभागृह नेता म्हणून या ठिकाणी त्या व्यक्तीची निवड केली जाईल आणि तीच व्यक्ती या ठिकाणी पंतप्रधान म्हणूनही निवडली जाते। पाहूया प्रश्न क्रमांक 2। लोकसभेतील सभागृह नेत्याचे खालीलपैकी कोणते प्राथमिक कर्तव्य आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर जो कोणता व्यक्ती त्या पर्टिक्युलर सभागृहाचा सभागृह नेता म्हणून नियुक्त होतो, तो व्यक्ती या ठिकाणी त्या सभागृहामध्ये सरकारचं प्रतिनिधित्व करण्याचं कार्य करतो। म्हणजे जे काही सरकारची ध्येय धोरणे आहेत त्या संदर्भात सभागृहाला माहिती देण्याचं कार्य या ठिकाणी त्या सभागृह नेत्याकडून केलं जातं। त्याचबरोबर सदस्याचे जे काही प्रश्न आहेत, सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं हे काम या ठिकाणी त्या सभागृह नेत्याचं असतं। आणि जी कोणती व्यक्ती सभागृह नेता असते ती प्रामुख्याने या ठिकाणी त्या सरकारमध्ये प्रतिनिधित्व करत असते, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 1 चं मित्रांनो योग्य पर्याय उत्तर राहील पर्याय D आणि प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय क। पुढे या ठिकाणी इन डिटेलमध्ये आपण जो काही सभागृह नेता असतो त्या संदर्भात महत्त्वाचे जे काही फॅक्ट्स आहेत, जे की आपल्यासाठी स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे राहतील, त्यांची या ठिकाणी चर्चा करूया। लोकसभेतील सभागृह नेता हा सामान्यतः पंतप्रधान असतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि या ठिकाणी जो काही सभागृह नेता आहे त्याची नियुक्ती किंवा निवड कोणाकडून केली जाते, तर या ठिकाणी पंतप्रधान हे सभागृहाचा नेता निवडत असतात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी सभागृह नेता म्हणून पंतप्रधान स्वतःची त्या ठिकाणी निवड करतात। जर पंतप्रधान लोकसभेचा असेल तर या ठिकाणी राज्यसभेमधील जो काही सभागृह नेता असतो तो या ठिकाणी
वरिष्ठ कॅबिनेट मंत्री असावा अशा प्रकारची एक परंपरा आहे। म्हणजे असावाच असं नाही, परंतु अशा प्रकारची आपल्या संविधानामध्ये किंवा आपल्या पार्लमेंटमध्ये तरतूद आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जी काही सभागृह नेता असतो त्याची मुख्य भूमिका म्हणजे सभागृहात सरकारचे जे काही प्रतिनिधित्व आहे ते प्रतिनिधित्व करणं आणि सदस्यांचे जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तर देणे हे मुख्य कार्य या ठिकाणी सभागृह नेत्याचं असलेलं दिसतं। या ठिकाणी जर जबाबदारी पाहिली सभागृह नेत्यावर तर या ठिकाणी सरकारचे जे काही विधिमंडळ असतं त्या विधिमंडळाची जी काही ध्येय आणि धोरणे आहेत ते ठरवण्याचं कार्य या ठिकाणी सभागृह नेत्याकडून केलं जातं। मग अशी परिस्थिती येऊ शकते की एखाद्या परिस्थितीमध्ये पंतप्रधान जर एखाद्या सभागृह नेते असतील आणि ते काही कारणास्तव त्या ठिकाणी गैरहजर असतील तर अशा परिस्थितीमध्ये सभागृह नेता म्हणून कोण कार्य पार पाडतं, तर अशा परिस्थितीमध्ये संसदीय कामकाज मंत्री हे या ठिकाणी सभागृह नेता म्हणून त्या ठिकाणी काम पार पाडतात। हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। सभागृह नेता हा नेहमी सत्ताधारी पक्षाचा सदस्य असतो। म्हणजे जी कोणती व्यक्ती त्या सभागृहाचा नेता असेल ती व्यक्ती त्या ठिकाणी जो काही पक्ष सरकारमध्ये आहे त्या पक्षाचा तो सदस्य असेल, हेही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहे। संसदीय अधिवेशनादरम्यान जे काही सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचं कार्य या ठिकाणी प्रामुख्याने सभागृह नेत्याकडून केलं जातं, हेही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की मित्रांनो या ठिकाणी रामसर स्थळा संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। बिहारमधील 2 ठिकाणे रामसर यादीत अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वर तुम्हाला जाईल। तर मित्रांनो या ठिकाणी अलीकडेच 5 जूनला आपण पर्यावरण दिवस साजरा केला। या ठिकाणी पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून जे काही रामसर स्थळांची यादी आहे आपल्या भारतामध्ये त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि बिहारमधील या ठिकाणी जो काही नागी पक्षी अभयारण्य आहे आणि त्याचबरोबर नागटी पक्षी अभयारण्य या 2 स्थळांची या ठिकाणी रामसर साइटसाठी या ठिकाणी निवड करण्यात आली आहे। एकूण अशा प्रकारचे या न्यूजचा संदर्भ असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी सर्वप्रथम रामसर स्थळे आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया आणि नंतर इन डिटेलमध्ये त्यावर आपण चर्चा करूया। सर्वप्रथम प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाण्याच्या आर्द्र प्रदेशांची नेमणूक करण्याची तरतूद असलेले रामसर करारावर कोणत्या वर्षी स्वाक्षरी झाली किंवा रामसर करार कोणत्या वर्षी अंमलात आला, अशा प्रकारचा सरळ प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे की जो काही रामसर करार आहे तो 1971 साली या ठिकाणी सर्व सदस्य राष्ट्रांनी सह्या केल्या आणि त्या दिवसापासून तो त्या ठिकाणी अंमलात आला। म्हणजे प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो प्रश्न पाहूया। भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते, अशा प्रकारचं मित्रांनो एमपीएससी आणि यूपीएससीचा फेवरेट प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या देशातील पहिले रामसर स्थळ म्हणून या ठिकाणी चिल्का तलावाची निवड करण्यात आली होती आणि या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 4 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय अ। पुढे चलूया पुढच्या स्लाइडमध्ये इन डिटेलमध्ये आता आपण जी काही रामसर स्थळे आहेत त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम आपला प्रश्न असा असला पाहिजे की रामसर स्थळे नेमकं काय असतं। जी काही पाणथळी जागा असते म्हणजे त्या ठिकाणी तलाव असेल, दलदलीचा प्रदेश असेल, अशा प्रकारचे जे काही भाग असतात आणि त्यामध्ये जी काही जीवन व्यवस्था असते याला या ठिकाणी आपण रामसर स्थळे असे म्हणतो। तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महत्त्वाची जी काही पाणथळाची जागा आहे त्यांना या ठिकाणी आपण रामसर स्थळे म्हणतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। रामसर करार केव्हा झाला तर 1971 साली या ठिकाणी रामसर करार झाला आणि 2024 पर्यंत आपल्या देशामध्ये म्हणजे भारतामध्ये या ठिकाणी एकूण 75 रामसर साइट आहे, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे आणि प्लस 75 मध्ये 2 जर तुम्ही ऍड केले तर या ठिकाणी आता त्यांची संख्या 77 होऊन जाईल, हेही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। कारण सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्या देशामध्ये रामसर स्थळे किती आहेत। तर या ठिकाणी भारतामधील पहिले रामसर स्थळ म्हणून 1981 साली मित्रांनो चिल्का तलाव, जो की या ठिकाणी आपल्याला ओडिशा या राज्यामध्ये दिसतो, या पाणथळ जागेची निवड करण्यात आली होती आणि भारतामधील सर्वात मोठे रामसर स्थळ त्याच्या एरिया वाईज जर आपण पाहितले तर ते आहे सुंदरबन वेटलँड, जे की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आपल्याला दिसते। या ठिकाणी मुख्य उद्देश म्हणजे जे काही पाणथळीच्या जमिनी आहे त्यांचं संवर्धन करणे आणि त्यांचा जो काही शाश्वत विकास आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे,
ते या ठिकाणी करणे हे मुख्य उद्देश या ठिकाणी रामसर स्थळची जी काही लिस्ट आहे ती घोषित करण्यामागील होईल। मग जी काही रामसर स्थळे आहेत या स्थळामध्ये कोणकोणत्या स्थानांचा समावेश होतो, तर यामध्ये मित्रांनो जे काही दलदलीचे प्रदेश असतील, तलावाचा प्रदेश असेल आणि जी काही खारफुटीसह विविध परिसंस्था आहेत या सर्व परिसंस्थांचा समावेश आपण रामसर स्थळामध्ये करतो। आणि या ठिकाणी जी काही रामसर स्थळांची जी काही एक लिस्ट असते, यादी असते, या यादीला या ठिकाणी मॉन्ट्रो रेकॉर्ड असं म्हणतात। हे या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। मॉन्ट्रो रेकॉर्ड कशा संदर्भात आहे किंवा कशाशी संबंधित आहे असाही तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो। केवल देवी राष्ट्रीय उद्यान जे की आपल्याला राजस्थान आपल्या या राज्यामध्ये दिसते, या ठिकाणी ते ॲज अ रामसर साईट आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ अशा दोन महत्त्वपूर्ण साइट्समध्ये त्याची गणना केली जाते। आणि शेवटचा जो काय पॉईंट आहे तो म्हणजे मणिपूरमधील लोकटाक सरोवर जे की फुमडीसाठी प्रसिद्ध आहे, तेही या ठिकाणी एक रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आले आहे। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। असे इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण रामसर स्थळे आणि त्या संदर्भात माहिती पाहिली। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी आरबीआय आणि त्यांची जी काही मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे, जी की अलीकडेच मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं गठन करण्यात आलं होतं, त्या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। विकास दर अंदाज वाढून 7.2% अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 10 वर तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी प्रत्येक 2 महिन्यांनी आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे जे काही चलन विषयक धोरण समिती आहे तिची बैठक होते आणि या बैठकीमध्ये जे काही व्याजदर आहे, रेपो रेट किती असावा हे या ठिकाणी ठरवलं जातं। इन डिटेलमध्ये या ठिकाणी मॉनिटरी पॉलिसी कमिटी विषयी आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। चलन विषयक धोरण समितीचे अध्यक्ष कोण असतात, म्हणजे जी काही आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे या समितीचे अध्यक्ष कोण असतात, अशा प्रकारचा सरळ या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आरबीआयचे गव्हर्नर असतात, आरबीआयचे गव्हर्नर हे या ठिकाणी चलन विषयक समितीचे अध्यक्ष असतात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की आरबीआयचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे, त्यांचं नाव काय आहे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय क। पाहूया प्रश्न क्रमांक 6। चलन विषयक धोरण समितीने निश्चित केलेला सध्याचा महागाईचे लक्ष्य काय आहे किंवा जो काही इन्फ्लेशनचा रेट आहे तो काय आहे, असं या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे या कमिटीने जो काही महागाईचा दर आहे तो या ठिकाणी 4% टार्गेट केला आहे आणि 4%च्या -2 किंवा +2 अशा या प्रकारे तो करण्यात आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी जर 4 मध्ये आपण +2 केले तर 6% आणि -2 केलं तर या ठिकाणी 2%, अशा म्हणजे या रेंजमध्ये 2 ते 6 या रेंजच्या दरम्यान आपला जो काही महागाईचा दर आहे तो राहिला पाहिजे, अशा प्रकारचे एक ध्येय धोरण या ठिकाणी आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीकडून करण्यात आला आहे। आणि आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही प्रामुख्याने जी काही महागाई आहे किंवा जी काही भाववाढ आहे यावर मुख्य प्रमाणे नियंत्रण करण्याचं कार्य करते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी जो काही आपला प्रश्न क्रमांक 6 आहे त्याचं योग्य उत्तर मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पर्याय ब असेल। पुढे इन डिटेलमध्ये आपण आरबीआय आणि त्यांची जी काही मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे, चलन विषयक धोरण समिती आहे याविषयी चर्चा करूया। आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली, तर 2016 साली या ठिकाणी आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची स्थापना करण्यात आली होती, ज्यामध्ये एकूण 6 सदस्य असतात। यापैकी 3 सदस्य हे केंद्र सरकार नियुक्त असतात आणि 3 सदस्य या ठिकाणी आरबीआय नियुक्त असतात, ज्यामध्ये एक आरबीआयचे गव्हर्नर आणि इतर 2 जे सदस्य असतात ते आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर असतात। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून आरबीआयचे गव्हर्नर या ठिकाणी कार्य करतात। आता या ठिकाणी पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे काय, जी कोणती व्यक्ती आरबीआयची चेअरमॅन असेल किंवा आरबीआयची गव्हर्नर असेल तीच व्यक्ती या ठिकाणी मॉनिटरी पॉलिसी कमिटीची अध्यक्ष असेल, असा या ठिकाणी त्याचा अर्थ होतो। या ठिकाणी जी काही आरबीआयची मॉनिटरी कमिटी आहे तिचं प्राथमिक जे उद्दिष्ट आहे ते आहे महागाईवर नियंत्रण करणं, किंवा जर महागाईमध्ये वाढ झाली तर या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा जो काही पुरवठा आहे तो कमी केला जातो, आणि जर महागाई कमी झाली तर या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा केला जातो। म्हणजे अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आवश्यक असणारा जो काही महागाई दर आहे
तो राखणं हे मुख्य कार्य किंवा मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं किंवा आरबीआयच्या चलन विषयक धोरण समितीचं असलेलं आपल्याला दिसतं। जे काही आरबीआयचं मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे तिचं महागाई लक्ष्य हे 4% प्लस मायनस 2% असे या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक 2 महिन्यांनी या ठिकाणी आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक होताना दिसते, ज्यामध्ये जे काही निर्णय असतात ते निर्णय या ठिकाणी साध्या बहुमताने घेतले जातात। म्हणजेच या ठिकाणी जे काही 5 सदस्य असतात या 5 सदस्य जो काही रेपो रेट आहे त्यामध्ये वाढ केली जावी का नाही या संदर्भात ते निर्णय घेतात आणि जी काही वोटिंग आहे ती साध्या बहुमतामध्ये होते आणि आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटी स्थापना कायदा जो आहे तो आहे भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934, ज्या कायद्याच्या अंतर्गत आरबीआयची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती आणि त्याचबरोबर एमपीसी म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बाह्य सदस्याची जी काही नियुक्ती आहे ती 4 वर्षासाठी केली जाते आणि ते सदस्य पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात आणि जे बाह्य सदस्य आहेत ते केंद्र सरकारकडून यापैकी 3 सदस्य निवडले जातात, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की या ठिकाणी मित्रांनो खास करून आपण एमपीसी आणि यूपीसी या एक्झामला फोकस करून फ्रेम केलेला आहे। सरळ प्रश्न पाहूया। विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट एक्साइज ड्यूटी इज करेक्ट, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम एक्साइज ड्यूटी म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। एक्साइज ड्यूटी हा एक प्रकारचा टॅक्स आहे जो की मित्रांनो या ठिकाणी इनडायरेक्ट टॅक्स आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही सेंट्रल एक्साइज ऍक्ट 1944 अंतर्गत या ठिकाणी एक्साइज ड्यूटी लावली जाते आणि जी की या ठिकाणी मित्रांनो जे काही मॅन्युफॅक्चरर्स आहेत, वस्तू निर्माते आहेत, त्यांच्याकडून ती पेड केली जाते। या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण एक्साइज ड्यूटी कशा प्रकारे लावली जाते आणि कशा प्रकारे कलेक्ट केली जाते हे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। फॉर एक्झाम्पल एक्स नावाचा एक उद्योगपती आहे ज्याने की या ठिकाणी वाय नावाची जी काही वस्तू आहे त्या वस्तूची निर्मिती केली आहे। मग या ठिकाणी एक्स व्यक्ती वाय नावाच्या वस्तूची निर्मिती करत आहे, म्हणून या ठिकाणी केंद्र सरकार या ठिकाणी या वाय नावाच्या वस्तूवर टॅक्स लावतो। फॉर एक्झाम्पल तो टॅक्स या ठिकाणी आपण 5 रुपये प्रति वस्तू असं धरूया। या ठिकाणी जी काही वाय वस्तू निर्माण केली जात आहे या वाय वस्तूचा जो काही उत्पादन खर्च आहे, प्रोडक्शन कॉस्ट आहे, तो फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण 10 रुपये गृहीत धरूया। म्हणजेच या ठिकाणी जी काही ही वाय नावाची वस्तू आहे या वाय नावाच्या वस्तूचं जे काही बाजार मूल्य आहे ते बाजार मूल्य मित्रांनो 10 + 5 असे एकूण 15 रुपये राहील आणि हे वरचे जे 5 रुपये आहेत ते या ठिकाणी ग्राहकाला पेड करावे लागतात। म्हणजे जेव्हा तुम्ही बाजारामधून ही वस्तू विकत घेता तेव्हा हे वरचे एक्स्ट्रा 5 रुपये टॅक्सच्या स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी जो काही उत्पादक आहे त्या उत्पादकाकडे द्यावे लागतात आणि तो उत्पादक या ठिकाणी तो टॅक्सच्या स्वरूपात केंद्र सरकारकडे जमा करत असतो। अशा प्रकारचा एक इनडायरेक्ट टॅक्स म्हणून या ठिकाणी आपण एक्साइज ड्यूटीकडे पाहतो। म्हणजेच या ठिकाणी जी काही एक्साइज ड्यूटी आहे त्याचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक 7 आपलं राहील पर्याय बी। एक्साइज ड्यूटी इज अ टॅक्स इम्पोज ऑन गुड्स ड्यूरिंग प्रोडक्शन or manufacturing process typically paid by manufacturers। या ठिकाणी जो काही उत्पादक आहे तोच या ठिकाणी टॅक्स भरतो, परंतु तो या ठिकाणी ग्राहकाकडून तो कलेक्ट करतो, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स प्रत्यक्ष करावर आधारित आहे। सरळ प्रश्न पाहूया। विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट डायरेक्ट टॅक्स इन इंडिया आर करेक्ट, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 1 income tax is levied on the income of individual Hindu undivided families and companies। Statement 2 corporate tax is a tax levied on profit of firm and companies। Statement 3 wealth tax is currently levied on the net wealth of the individuals Hindu undivided family and companies। Statement 4 gift tax is applied to gifts received by individuals beyond a certain threshold। तर मित्रांनो या ठिकाणी 4 स्टेटमेंट आहेत आणि यापैकी कोणकोणते स्टेटमेंट बरोबर आहेत या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहेत। जे काही स्टेटमेंट आहेत, विधान आहेत, त्यांची या ठिकाणी चर्चा करूया। या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 जे की या ठिकाणी इन्कम टॅक्स संदर्भात आहे, उत्पन्न संदर्भात आहे, त्याची या ठिकाणी आपण चर्चा करूया। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही इन्कम टॅक्स असतो, एखाद्या व्यक्तीचं जे काही इन्कम आहे, उत्पन्न किती आहे
त्या उत्पन्नावर या ठिकाणी लावला जातो, याला या ठिकाणी आपण इन्कम टॅक्स असे म्हणतो. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 2 कॉर्पोरेट टॅक्स. या ठिकाणी कंपन्यांवरती जो काही टॅक्स लावला जातो त्याला या ठिकाणी आपण कॉर्पोरेट टॅक्स असे म्हणतो. कंपनीला किंवा जो काही व्यक्ती कॉर्पोरेटमध्ये आहे, कंपन्याचा मालक आहे, त्या व्यक्तीकडे प्रॉफिट किती जमा झाला आहे, त्या प्रॉफिटवर जो काही टॅक्स लावला जातो त्याला या ठिकाणी आपण कॉर्पोरेट टॅक्स असं म्हणतो. आणि नंबर 3 चे जे विधान आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचे विधान आहे. नंबर 2 चे विधान बरोबर आहे. नंबर 2 चे विधान तुम्ही या ठिकाणी बरोबर करून घ्या आणि नंबर 3 चं विधान या ठिकाणी चुकीचं आहे. जो काही वेल्थ टॅक्स आहे तो सध्या आपल्या देशामध्ये लागू नाहीये, हे तुम्हाला या ठिकाणी महत्त्वपूर्णरित्या नोट डाऊन करून घ्यायचं आहे. कारण 2015 सालीच आपल्या देशामधून जो काही वेल्थ टॅक्स आहे, संपत्ती कर आहे, तो या ठिकाणी रद्द करण्यात आला आहे. हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आणि पुढचे जे पॉईंट असतात ते निरर्थक ठरतात. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 3 चुकीचं आहे आणि विधान क्रमांक 4 या ठिकाणी अगदी बरोबर आहे. गिफ्ट टॅक्स इज ॲप्लिकेबल टू गिफ्ट रिसिव्ड ऑन बियॉन्ड पर्टिक्युलर सर्टेन थ्रेशहोल्ड. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या एक्स नावाची व्यक्ती आहे आणि या एक्स व्यक्तीला कंपनीकडून किंवा त्याच्या मित्रमंडळीकडून काही गिफ्ट भेटतं. फॉर एक्झाम्पल ते गिफ्ट टीव्हीच्या स्वरूपात असेल, मग या ठिकाणी ते जे गिफ्ट आहे त्या गिफ्टवरही या ठिकाणी टॅक्स लावला जातो. परंतु ते जे गिफ्ट आहे त्याची किंमत एका पर्टिक्युलर किमतीच्या वर असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ॲज एक्झाम्पल आपण घेत आहोत, जर या ठिकाणी गिफ्ट टॅक्समध्ये 10,000 किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या वस्तू असेल तर त्यावर टॅक्स लावला जाईल असं सरकारकडून जाहीर केलं जातं. म्हणजे या ठिकाणी जर टीव्हीची किंमत 11,000 रुपये असली किंवा 10,500 असली तर या ठिकाणी टीव्हीवर गिफ्ट स्वरूपात जे काही गिफ्ट भेटलं आहे त्यावर टॅक्स लावला जाईल आणि 10,000च्या कमी किमतीच्या वस्तूवर या ठिकाणी टॅक्स लावला जाणार नाही. म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 4 बरोबर असल्या कारणाने मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी. 1, 2 आणि 4 these 3 statements are correct आणि स्टेटमेंट नंबर 3 इज रॉंग स्टेटमेंट. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 8 जूनचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील. आणि विशेष बात म्हणजे जी काही आपली डिस्कशन आहे या डिस्कशनची PDF ही तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.